नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्रा जानकीचा हॉस्पिटलमध्ये हात धरते आणि जानकीची माफी मागते. जानकी, मला माफ कर. हे बघ, आता जे काही झालं ते झाले. मी तुझा खरंच खूप अपमान केला, तुझी किंमत केली मी, परंतु आता मला माफ कर. तेव्हा आता जानकी मात्र सुमित्राचा हात घट्ट पकडते आणि म्हणते की हे बघा आई. आई म्हटल्यानंतर सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं. आता ती जानकीला विचारते की काय म्हणालीस. तेव्हा जानकी परत म्हणते की आई, हे बघा, जर आता मुलाकडून चूक झाली तर आई रागवतच असते, त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे आई. आता आई म्हटल्यानंतर सुमित्राला आणखीनच आनंद होतो. सुमित्रा जानकीचा हात अगदी आपल्या डोक्याशी धरते आणि खूप रडत असते. अगदी तिच्या हाताचे पापे वगैरे घेत असते. तेव्हा आता जानकी पाहतच असते आणि जानकी परत म्हणते की आई सॉरी, मी तुम्हाला आई म्हणाले. हे बघा आई, मी तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटले, जेव्हा जेव्हा मी ऋषिकेशसाठी तुमचं प्रेम पाहिलेलं आहे, तेव्हा तेव्हा मला कायम असंच वाटायचं की माझी आई असती तर ती अशीच असती. म्हणून मला आई वडिलांचं प्रेम कधीच नाही मिळालं. मला माझं एक कुटुंब हवं होतं आणि मला माहिती होतं की माझं हे स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार म्हणून. आणि खरंच काकू सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं असेल, परंतु मी तुम्हाला आज शब्द देते, तुम्हाला त्रास होईल असं मी कधीही नाही वागणार. तुमच्या मनाविरुद्ध मी काहीच करणार नाही. जर कितीही ऋषिकेशवर प्रेम असलं तरी सुद्धा मी असं काहीच करणार नाही. मला तुमच्या कुटुंबात कोणतंही अगदी दुःख नाही आणायचं, तुमच्या कुटुंबाला अगदी आनंदात बघायचं आहे. त्यामुळे काकू, हे बघा, मी असं काही वाईट पाऊल नाही उचलणार. मला तुमच्या कुटुंबाला आनंदात बघायचं आहे आणि लवकरात लवकर त्यासाठी तुम्ही बऱ्या व्हा. मला बरं झालेलं बघायचं आहे आणि ते पण आता अगदी आनंदाने. हे बघा, डॉक्टरांनी सांगितलं की काळजी करण्याचं काही कारण नाही, तुम्हाला आज उद्या डिस्चार्ज सुद्धा मिळेल. आता सुमित्रा खूपच रडत असते. सुमित्राला खूप पश्चाताप होत असतो. जानकी म्हणते की चला मी येते आता. जानकी जायला निघते, पण आता सुमित्रा तिचा हात धरते, जोरात ओरडत थांब असं म्हणते आणि म्हणते की अगं जानकी, मी तुला अशी कशी जाऊन देईल बरं. अगं तू मला आई म्हणाली, मग आईचं नातं निभवायला नको का. तेव्हा आता जानकी म्हणते की काय नातं. तेव्हा सुमित्रा रडतच म्हणते की जानकी, हे बघ, आजपासून तू अनाथ नाही आणि हे बघ, मी माझ्या या लेकीला कुठेही नाही जाऊन देणार. आणि हे बघ, आता मात्र मीच नाही तर माझं सगळं काही कुटुंब तुझ्या सोबत असणार आहे, ते पण कायमचं, आणि हे लक्षात ठेव. आणि हे बघ जानकी, तू जिंकलीस. मी तुला मनापासून सांगते की तू माझं मन जिंकलंस. हे बघ जानकी, मी तुला नको नको ते बोलले, घालून पाडून बोलले, तुला मी अनाथ म्हणाले. जानकी, तू एकदाही मला उलट उत्तर दिलं नाहीस. अगं जर एखादी दुसरी कोणी असती तर आमच्याकडे पाठ फिरून निघून गेली असती, पण मला आणि माझ्या ऋषिकेशला तू संकटातून वाचवलंस ग. आणि खरं तर मला तेव्हाच कळायला हवं होतं की तुझं फक्त ऋषिकेशवर नाही तर आमच्या सगळ्यावर प्रेम आहे, आमच्या घरदारावर प्रेम आहे. हे फक्त कुटुंब तोडणारी नाही तर सगळ्यांना जोडणारी आहे. माझ्या घरदाराला सांभाळून घेईल आणि सगळ्यावर प्रेम करणारी सून मला हवी होती. जानकी, मी तुला खरंच सांगते की मला माझी थोरली सून मिळाली. आता जानकीला खूपच आनंद होतो. जानकीच्या डोळ्यातून पाणी येते. जानकी लगेच आता सुमित्राला घट्ट मिठी मारते आणि आई आई करत म्हणते. आता दोघी आता एकमेकींच्या मायलेकी बनतात आणि अगदी एकमेकांना भरभरून प्रेम देतात. सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि दोघी आता खूप रडत असतात. आनंद अश्रू दोघींच्या डोळ्यातून येत असतात. जानकीला आता अनाथ नाही तर एक आई मिळालेली असते आणि सुमित्राला एक अशी तिच्या ऋषिकेशला पत्नी मिळालेली असते. तेव्हा आता सुमित्रा डोळ्यातील पाणी पुसते आणि जानकीला म्हणते की बाळा रडू नको, शांत हो. आणि आता लगेच ती ऋषिकेशला आवाज देते की ऋषिकेश ऋषिकेश. ऋषिकेश धावतच आत येतो आणि बघतो काही ऋषिकेश समोर चमत्कारच होतो. जानकी आणि सुमित्रा एकमेकींच्या मिठीत त्याला दिसतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे जरा ऋषिकेश बघ, तुझी होणारी बायको रडत आहे आणि तू बाहेर काय करतोय. तेव्हा आता ऋषिकेश अगदी आश्चर्याने पाहतच असतो. एकदा आईकडे बघतो आणि एकदा जानकीकडे. जानकी खाली मान घालून रडत असते आणि तो ऋषिकेश आईला म्हणतो की आई, अगं तूच म्हणाली होतीस. तेव्हा आता म्हणजे सुमित्रा हे ऐकून म्हणते की आता तू मला बोलणार आहेस का. हे बघ जानकी, तू देवीला काय म्हणाली होती बरं, माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते मला मिळून दे म्हणाली होतीस ना. मग मला योग्य ती सून आणि माझ्या ऋषिकेशला योग्य ती बायको मिळाली आणि दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात देते. आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात. आता दोघेही खुश असतात. आनंद अश्रू जानकीच्या डोळ्यातून येत असतात. आज सुमित्राने सुद्धा आता या दोघांना अगदी एकमेकांच्या लग्न करण्यासाठी परवानगी दिलेली असते. मित्र आता दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये देऊन म्हणते की हे बघा, मी स्वतः तुमच्या दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये दिलेला आहे आणि तो हात कधीही सोडायचा नाही, असंच एकमेकांच्या सोबत कायमचं राहायचं. आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन एकमेकांकडे बघत असतात आणि ऋषिकेश पुन्हा जानकीच्या हातावर आपला दुसरा हात ठेवतो. दोघे आज इतके खुश असतात. दोघे आता सुमित्राला घट्ट अशी मिठी मारतात. ती परत जानकी ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते. आता तिघे एकमेकांच्या मिठीत येऊन खूप
खूपच असतात. इतका आनंद त्यांना झालेला असतो. त्यानंतर आता सुमित्राला डिस्चार्ज मिळून घरी येतात. लगेच आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होणार असतो. सुमित्रा तयार होऊन बाहेर येते आणि चला चला सगळे तयार झालेत का असं विचारत असते. गुलाबरावांना आवाज देऊन, गुलाबराव अरे सगळं साहित्य व्यवस्थित घेतले ना, तर आता साखरपुड्याचा कार्यक्रम असतो. तर गुलाबदादा म्हणतात की हो हो आईसाहेब सगळं काही व्यवस्थित घेतलेलं आहे आणि आज मात्र मी काही विसरणार नाही. गुलाबदादा सुद्धा खूपच खुश असतो आणि गुलाब तू आहे म्हणून मला कोणतीही काळजी नाही, म्हणून आता आजीला सुद्धा आवाज द्यायला जाते. अगं चल ना आई, अगं गुरुजी वाट बघत असतील, चल लवकर. सारंग आणि सुमित्राला आवाज द्यायला जाते तर आता बोलवण्याच्या अगोदर दोघेही तरतर खाली येतात. त्या दोघांना बघून आता सुमित्रा दृष्ट काढते आणि म्हणते की खरंच खूप छानच दिसतात. दोघे आता छान असे कुर्ते वगैरे घालून तयार होऊन खाली येत आलेले असतात. आणि नाना कुठे आहेत असं विचारते तर सुमित्रा म्हणतो की नाना मुंबईवरून निघालेत, ते डायरेक्ट देवळामध्ये येतील असं सांगतात. सुमित्राची अगदी लगबग सुरू असते. सुमित्रा म्हणते की हद्द झाली यांची, इतक्या दिवस मात्र जानकीची बाजू घेऊन माझ्याशी भांडत होते, आता मात्र जानकी ऋषिकेश या दोघांचं लग्न करण्याची मला घाई झालेली आहे आणि यांचा मात्र पत्ता नाही. सारंग म्हणतो की आई अगं नको इतकं टेन्शन घेऊ, येतील नाना. जेव्हा नाना दादाच्या लग्नात असतील ना तेव्हा तू आणि नाना मिळून दोघं फुगडी घाला. सुमित्रा हसते आणि गप्रे सारंग असं म्हणते. सर्वांना खूपच हसू येत असतं, परंतु आजीचा चेहरा मात्र काही अगदी फुगल्यासारखाच असतो, कारण तिला जानकी ही मान्य नसते. आता सुमित्रा म्हणते की अरे गुडघ्याला बाशिंग बांधून अगदी उभा असणारा नवरदेव कुठे आहे आपला. आता सारंग म्हणतो की आई अगं तो इथे कसा असेल, तो गेला वहिनीला आणायला, ते भावी वहिनीला आणायला तो तिच्या घरी गेलेला आहे. तर सुमित्रा म्हणते की अरे अरे चला आपल्याला उशीर होतोय, चला ही सर्व काही सामान वगैरे घ्या. तर सारंग म्हणतो की आई तू हो पुढे, आम्ही घेऊन येतो, आम्ही आहोत ना. सुमित्रा आता म्हणते की आई चल बरं लवकर. आता आजी लगेच नाटक करत आई आई असं ओरडते आणि सुमित्रे अगं माझा हात दुखायला लागलाय असं किंचाळून म्हणते. सारंग आजीला म्हणतो की आजी नाटक करू नको, चल लवकर. आता कोणी आजीचं काही ऐकून घेत नाही आणि सगळेजण घाईने आजीला चल म्हणून बाहेर येतात. तरी सुद्धा आता आजी म्हणते की हो ना माझी कुठे इच्छा आहे येण्याची. सारंग म्हणतो की चल चल. त्यानंतर आता जानकी ही सायलीला फोन करते आणि सायलीला म्हणते की अगं हे बघ सगळं काही अचानक ठरलेलं आहे, मी कशी तुला फोन करणार होते आणि तू मधुभाऊ लवकरात लवकर निघा म्हणजे तुम्ही कार्यक्रमाच्या पर्यंत पोहोचता. मी ऋषिकेशला थांबायला सांगते. आता जानकी तयार झालेली असते साडी वगैरे नेसून आणि सायलीला अगदी आणि मधुभाऊंना बोलवत असते. तेव्हा लगेच आता सायलीला काहीतरी काम असतं आणि सायली आता म्हणते की अगं काम आहे. तर जानकी तिला म्हणते की बरं ठीक आहे, इतकं महत्त्वाचं काम सोडून तू नको येऊ. अगं आज फक्त सुपारी म्हणजे फोडायची आणि मुहूर्त काढायचा आहे, त्यामुळे नाही आली तरी चालेल, आपण निवांत लग्नाची तयारी करूयात. आणि तेवढ्यात ऋषिकेश जानकीच्या मागून येऊन उभा राहतो. हो जानकी अगं आणि मी तुला मिस करते असं सायली म्हणत असते. सायली म्हणते की हो मी तुला सुद्धा मिस करते. दोघे आता एकमेकांशी बोलत असतात आणि एकमेकीशी बोलत असताना ऋषिकेश मागून येतो आणि जानकीकडे अगदी खुश होऊन बघत असतो. जानकी जी काही साडी त्याने आज बघितलेली असते त्याला खूप छान वाटत असतं. जानकी आता इतकी खुश असते आणि जेव्हा ती मागे वळून बघते तर घाबरते आणि ऋषिकेशला बघून परत खुश होते आणि म्हणते की ऋषिकेश मी किती घाबरले होते बरं. ऋषिकेश तू केव्हा आला रे आणि किती वेळचा तू वाट बघतोय बरं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणते केव्हा आलो हेच मला नाही कळाले आणि माझ्या होणाऱ्या बायकोला मी बघण्यात रमून गेलो. आता जानकी हसते आणि लाजतच म्हणते की तुला काही रमायला कारण लागतं का. तो जानकीकडे बघत असतो, जानकीला जवळ घेतो तर जानकी हसते लाजते आणि म्हणते की ऋषिकेश तू आता असंच माझ्याकडे बघत राहणार आहे का. आणि हे बघ तू जर बघत असेल ना हे बघ मी इमोशनल होईल आणि माझ्या डोळ्यातून पाणी येईल आणि माझा मेकअप खराब होईल, तुला हे सर्व चालेल का. तर ऋषिकेश म्हणतो की नाही नाही. आणि आता मात्र जानकी खूप हसते. तर आता ऋषिकेश म्हणतो की अगं हे बघ आज मात्र आपला खूप स्पेशल असा दिवस आहे, अशा स्पेशल दिवशी मात्र आता आपला मेकअप खराब व्हायला नकोय म्हणजे तुझा. तेव्हा आता तो जानकीचा हात धरून तिला चल म्हणतो. जानकी त्याला म्हणते की अरे थांब थांब हात सोड बरं. आणि आता मात्र ती हात सोडते आणि म्हणते की ऋषिकेश रणदिवे आज आपला सुपारीचा कार्यक्रम आहे, सुपारीचा कार्यक्रम झाल्यानंतर लग्नाचा मुहूर्त ठरणार आहे, एवढ्या लवकर हात धरायची गरज काय. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की थांब माझी होणारी बायको इतकी सुंदर दिसते, माझी दृष्ट लागायला नकोय. तेव्हा आता जानकी खूप हसते आणि लाजते आणि ऋषिकेश बास आता कौतुक पुरे चल ना उशीर होतोय. आता दोघे जण बाहेर येतात. आता कुलूप वगैरे
लावतात. तेवढ्यात प्रधान काकू आणि काका तिथे येतात. प्रधान काका विचारतात की काय झालं, इतकं तयार होऊन कुठे निघाला. तेव्हा लगेच काकू तर काही भाषा काकूंची बदलतच नसते. काकू म्हणते की अहो असं काय विचारतात तुम्ही, ऋषिकेशच्या आईने मात्र यांच्या लग्नाला परवानगी दिली नसेल म्हणून कुठेतरी पळून जात असतील. ऋषिकेश हसतो आणि ऋषिकेश म्हणतो की काकू पुन्हा एकदा तुमचा अंदाज चुकला हो. हे बघा काकू, आज जानकी आणि माझा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे आणि तेवढ्यात मकरंदचा माणूस आहे तर तो हे सर्व काही बोलणं ऐकतो. तो कार्यक्रम माझ्या आईने ठरवलेला आहे बर का. तेव्हा आता काकू म्हणते की काय बोलतोस. काकांना मात्र फार असा आनंद होतो. हे बघा काकू, कार्यक्रम असा अचानक ठरल्यामुळे कुणालाच बोलावलं नाही. कार्यक्रम मात्र आम्ही घरातल्या घरातच करणार आहोत असे जानकी म्हणते. इथेच जवळ देवीआईच्या देवळात कार्यक्रम आहे. तेव्हा आता हा मकरंदचा माणूस सर्व काही ऐकतो. काकू, मात्र आमच्या लग्नाची तारीख कळल्यानंतर आता आम्ही तुम्हाला नक्की तारीख सांगू आणि तुम्ही मात्र लग्नाला नक्की यायचं, सहकुटुंब सहपरिवार. हे बघा आता आम्हाला आशीर्वाद द्या म्हणून जानकी पदर घेते आणि काकूंच्या पाया पडते. तेव्हा काका खुश होत आशीर्वाद देतात. तेव्हा आता काकू म्हणते की शेवटी तुम्ही करून दाखवलंच आणि आता सुखी राहा आणि संसार मात्र टिकून दाखवा. तेव्हा लगेच आता काका म्हणतात की हे बघ, अगं त्या दोघांचा एकमेकावर खूप जीव आहे आणि ज्या दोघांचा एकमेकावर खूप जीव असतो तर त्यांचं लग्न टिकतं, हे लक्षात ठेव. मात्र आता ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की अरे बापरे, काका मात्र आज पहिल्यांदा काकूंना बोलले. आता लगेच ऋषिकेश म्हणतो की काकू लग्नाला यायचं बर का, लग्नातील पहिल्या रांगेतील खुर्ची मी तुम्हाला रिकामी ठेवेल, नक्की बर का काकू. काकू खूपच हसते आणि म्हणते की येणार, अहो येणार, मी नक्की लग्नाला येणार आणि येतो आम्ही असं आता बोलून ऋषिकेश आणि जानकी जायला निघतात. तेव्हा आता हा मकरंदचा माणूस लगेच मकरंदला फोन करतो आणि मकरंदला फोन करून सांगतो की अहो हे बघा, त्या दोघांचं लग्न ठरलेलं आहे, त्या ऋषिकेश आणि जानकीचं. आज मात्र त्यांच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. मात्र आता हा मकरंद आहे तो पूर्णपणे हतबल होतो आणि तो म्हणतो की काय बोलतोस. तेव्हा तो म्हणतो की हो, आज मात्र देवळामध्ये त्यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तर मकरंदला इतका राग येतो आणि मकरंद रागाने आपला मोबाईल फेकून देतो आणि तो जानकीचा जो काही फोटो होता ते टेबलवर असतो तर त्या फोटोला धक्का लागून आता तो फोटो आणि मोबाईल खाली पडतो. हा माणूस हॅलो हॅलो करत असतो परंतु मकरंद तिकडे फोन फेकून दिलेला असतो. आता मकरंद घाईने फोटो आहे तर तो उचलतो आणि म्हणतो की नाही जानकी, असं नाही होऊ शकत. काही जरी झालं तरी तुझं लग्न होणार तर ते माझ्याशीच आणि हेच विधिलिखित आहे, त्यामुळे लग्न होईल तर केवळ माझ्याशीच. त्यानंतर आता सगळेजण देवीआईच्या मंदिरात येतात. सगळी आता सजावट वगैरे झालेली असते आणि तिथे नाना येतात. नाना म्हणतात की सुमित्रा, अगं हे काय बघतोस, मी नसताना सुद्धा ऋषिकेश आणि जानकीचं लग्न सुद्धा ठरवलं, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुद्धा तू आजच ठरवला. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सांगते सगळं काही सांगते. हे बघा अहो, तुम्हाला पटलं होतं की जानकी चांगली मुलगी आहे, मग आता सुद्धा मला खरंच खात्री पटली, खरंच खूप गुणी मुलगी आहे हो. तिच्यासारखी अगदी मुलगी आहे ना ती आपल्याला सून म्हणून व्रतवैकल्य करून सुद्धा सापडणार नाही. आता नाना हसतात. नाना म्हणतात की चला तर आमच्या सुमित्राला पुन्हा एकदा सोन्याची पारेख झाली म्हणायचं, असंच म्हणायचं. आजीचा चेहरा लगेच वाकडा होत असतो. तेव्हा आता नाना विचारतात की काय झालं सुमित्रा, अगं पण असा अचानक डोक्यात प्रकाश कसा पडला ग तुझ्या. तेव्हा सुमित्रा अगदी हसत खाली मान घालत म्हणते की देवीच्या दारात पडले ना, बहुतेक त्यामुळे झालं असेल कदाचित. नाना आता म्हणतात की खरंच मला सांगतो की खरंच तुझा मला अभिमान वाटतो. हे बघ, तू योग्य तो निर्णय घेतला की फक्त ऋषिकेशच्या भल्याचा नाही तर अगदी अख्ख्या रणदिवे कुटुंबाच्या भल्याचा विचार करून तू हा शेवटी निर्णय घेतलेला आहे. तर तिचा खूपच जळफळाट होत असतो. तर सुमित्रा खुश होत म्हणते की पुरे, अहो माझं कौतुक पुरे करा आता, मला गुरुजी वाट पाहतात आणि चला बरं लवकर. सगळेजण आता मंदिरात यायला निघतात. तर आता गुरुजी येतात. गुरुजी म्हणतात की नानासाहेब, अहो मुहूर्ताची वेळ टळून चाललेली आहे, मुलगा आणि मुलगी कुठे आहे. तेव्हा सारंग म्हणतो की येतातच. आता ऋषिकेश मात्र बाईकवरून आता जानकीला तिकडे देवळाकडे घेऊन येत असतो आणि तेवढ्यात एका दुकानात शेजारी तो आता गाडी थांबवतो. तेव्हा जानकी म्हणते की अरे ऋषिकेश, का थांबलास, अरे देवळाचा रस्ता तर तिकडे आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट जानकी, जाऊयात, थांब सांगतो. आणि ऋषिकेश खाली उतरून आता जानकीसाठी एक गजरा विकत घेतो आणि आता तो ऋषिकेश जानकीला प्रेमाने तो गजरा देतो. तर जानकी म्हणते की काय माझ्यासाठी. ऋषिकेश म्हणतो की हो तुझ्यासाठी. जानकी खूपच खुश होते आणि आता ऋषिकेश आपल्या हाताने तो केसा आता जो काही गजरा आहे तर तो तिच्या केसामध्ये माळतो. जानकी आणखीनच सुंदर दिसत असते. आता जानकी खूप खुश होते. तर आता ऋषिकेश तिच्याकडे बघून खुश होत म्हणतो की हे बघ, या गजऱ्यासारखा मात्र आता तुझ्या आयुष्यातील जो सुगंध आहे प्रेमाचा तर तो माझ्या आयुष्यामध्ये दरवळून दे. जानकी खुशून हसते आणि निघूयात का असं विचारते. दोघे आता एकमेकांकडे बघत असतात.
त्यानंतर आता इकडे मकरंद मात्र आता मास्कमॅनचे कपडे घालतो आणि कपडे घालत असताना आरशामध्ये तो बघत असतो आणि म्हणतो की सॉरी जानकी, हे जे काही मी आता करायला चाललो त्यासाठी मला तूच करण्यासाठी हे सर्व भाग पाडले, त्यामुळे आता जे काही करत आहे ते मी तुला ते मान्य नव्हतं आणि तुला माझं प्रेम मान्य नसल्यामुळे आता हे पाऊल मला उचलावं लागतं. कोणत्या ना कोणत्या मार्गाने मात्र मी काही झालं तरी आता शेवटी हाच मार्ग मिळून तुला मी मिळवणारच. म्हणून तो आता हातामध्ये बंदूक घेतो आणि त्या बंदुकीकडे बघत असतो. त्यानंतर आता इकडे सगळेजण मंदिरात येतात. सगळी तयारी सुद्धा झालेली असते, सगळ्यांची लगबग सुरू असते. सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र, ऋषिकेश आणि जानकी अजून का आले नसतील? तेव्हा ना ते यायला हवे होते. तेवढ्यात आजी म्हणते की अगं ती जानकी आहे ना, ती तुझ्या मुलाला खेळवत बसली असेल. लग्न अगोदरचे जे काही नियम वगैरे आहे ते सगळं काही सांगत बसले असतील. तेवढ्यात आता सुमित्रा आई जवळ येते आणि म्हणते की आई, कशाला असं काही सगळ्यांच्या समोर बोलतेस ग, जरा शांत राहा. आणि सारंग आता त्यांच्याजवळ धावत येतो. सुमित्रा सारंगला विचारते की अरे जानकी आणि ऋषिकेश अजून का आले नसतील? तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की आई ते येतच असतील, त्याला फोन केला होता आणि तो मला म्हटला की येथेच आलो म्हणून. आणि तेवढ्याच समोरून बाईकवरून ते दोघे येताना मात्र आता सारंग पाहतो. सगळेजण मात्र हातामध्ये फुलं घेतात आणि चला दादा आणि वहिनीचं स्वागत करायचं आहे म्हणून आता सगळेजण फुलांच्या पाकळ्या वगैरे करून त्यांच्या अंगावर फेकत असतात. आणि तेवढ्यात मात्र आता त्यांचं मस्त स्वागत करून त्यांना आता पुढे देवळात घेऊन येत असतात. दोघे आता इतके खुश होत असतात. तर आता ऋषिकेश म्हणतो की बास सारंग बास, अरे स्वागत असल्यासारखं वाटतंय आम्हाला. तेव्हा बास. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ दादा कसं आहे, आज मात्र मेवा असेल आणि आयुष्यभर आता वहिनीची सेवा असेल. आता सगळ्यांना खूप हसू येतं. आताच ऋषिकेश पुढे येतो आणि जानकीचा हात अगदी आपल्या हातामध्ये पुन्हा घेतो, कारण जानकी थोडीशी मागे असते. जानकीला खूपच आनंद होतो आणि ते ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते आणि त्याच्या सोबत येते. सारंग मात्र आता हा ऋषिकेशला चिडवत असतो. तर ऋषिकेश त्याचे गालगुच्छ धरत म्हणतो की हो हो, आणि तुझा सुद्धा नंबर लवकरच येणार आहे बरं का, असे खुश होत म्हणतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे कशाला याच्या तू बोलण्याकडे अगदी लक्ष देतात बरं, चला गुरुजी वाट बघत आहेत, चला लवकर. आता गुरुजी आतमध्ये हे दोघं आल्यानंतर आता देवीला नमस्कार घालायला सांगतात. तर गुरुजी सुद्धा देवीला नमस्कार करून म्हणतात की हे बघ देवी आई, आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देत आता ही गाठ बांधायला हे दोन जीव इथे आलेले आहेत. ह्या दोघांच्या सगळं काही मनासारखं होऊन दे, सगळं काही अगदी मंगलमय होऊन दे. हे बघा मुलांनो, आज मात्र तुमच्या लग्नाचा मुहूर्त ठरणार आहे आणि आज मात्र आपण सुपारी फोडणार आहोत. आणि चला आता मुलाच्या बाजूने आलेल्या नातेवाईकांनी आता मुलाच्या बाजूने या आणि मुलीच्या अगदी आलेल्या नातेवाईकांनी मुलीच्या बाजूने या. किंवा आता जानकीला वाईट वाटतं. जानकी आता म्हणते की गुरुजी माझ्या बाजूने कोणीच नाही. सुमित्रा पुढे येते आणि सुमित्रा आता जानकीचा हात धरून म्हणते की जानकी, यापुढे मात्र असं कधीच म्हणायचं नाही की माझ्या बाजूने कोणीच नाही. मीच नाही तर आम्ही सगळेजण तुझ्या बाजूने आहोत. मला आई म्हणतेस ना, मग आता ही आई आहे ना, नेहमी तुझ्या बाजूने उभी असणार आहे हे लक्षात ठेवायचं, ती एकटं मानायचं नाही. आता नाना सुद्धा पुढे येतात. नाना म्हणतात की अगं मी आहे ना तुझा बाबा. तेव्हा मात्र आता जानकीला आणखीनच आता आनंद होतो. जानकीला आज मात्र ऋषिकेशच्या रूपाने आता तिला अगदी एक कुटुंब मिळतं आणि आपले हक्काचे आई बाबा सुद्धा मिळतात नाना आणि सुमित्राच्या रूपात. तेवढ्यात लगेच सारंग म्हणतो की वा रे वा, म्हणजे आई आणि नाना सुद्धा वहिनीच्या बाजूने झालेत का? मी आणि आमचा सौमित्र दादा मात्र आमच्या ऋषिकेशच्या बाजूने आहे. तर आता सगळेजण इतके खुश होऊन हसतात की नाही वहिनी, आणि सगळ्यांना एक प्रकारचा खूपच आनंद होतो. सगळेजण अगदी खूप खुश असतात. जानकी तर खूपच खुश असते. मात्र आता जानकी ऋषिकेशकडे बघत असते आणि ऋषिकेश तिच्याकडे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी. तेव्हा आता जानकी त्याच्याकडे बघून हसते आणि दोघे आता इतके खुश असतात. आणि शेवटी आज यांच्या साखरपुड्याचा अगदी मुहूर्त म्हणजे होऊन लग्नाचा मुहूर्त निघलेला असतो आणि दोघांचा आता हा कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडणार असतो. दोघे इतके खुश असतात. आणि शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे. आणखी मात्र देवी आईला आता हात जोडते आणि देवी आईला म्हणते की देवी आई, तू मात्र माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली. मला हेच हवं होतं आणि तुझे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असेच राहून दे. म्हणून मनोभावाने ती देवी आईला अगदी हात जोडून प्रार्थना करते. आणि तेवढ्यात मकरंद हा मागून येतो आणि जानकीला मागून तो अगदी तिचं तोंड वगैरे दाबून तिला मात्र आता बेशुद्ध करून तेथून घेऊन जात असतो. जानकी, हे बघ, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, त्यामुळे तुझ्याबरोबर असं काही करून मला शेवटी तुला घेऊन जावं लागेल. म्हणून जानकीला आता किडनॅप करून तेथून गाडीत अगदी आपल्या गुंडासह. आणि आता सारंग इकडे धावतच येतो. सारंग म्हणतो की अरे मी तिकडे झाडाखाली गेलो होतो पण वहिनी तिकडे नाही. म्हणून आता सगळेजण खूपच घाबरतात. आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो.
असतो. वहिनीने जो काही दिवा नेलेला होता तो दिवा सुद्धा अगदी असा खाली पडलेला होता. तेव्हा आता सगळ्यांच्या लक्षात येतं की नक्की काहीतरी झाले म्हणून. आता ऋषिकेश लगेच आता मकरंदला फोन करतो आणि जानकी तुझ्याच ताब्यात आहे असं म्हणतो. तर आता लगेच मकरंद खुश होऊन लगेच लग्नासाठी तयार झालेला असतो आणि म्हणतो की यस ऑफकोर्स आता त्याला जानकी बरोबर जबरदस्तीने लग्न करायचं असतं. आता मात्र जानकीचं आणि माझं लग्न तू कसं अडवतो ते मी बघतो. म्हणून आता मात्र मकरंदने जबरदस्तीने आता जानकी बरोबर लग्न करण्यासाठी सगळी तयारी केलेली असते आणि जानकीला मात्र आता त्या व्हीलचेअरवर बसून अगदी तो फेरे घेत असतो आणि जानकीला मंडोळं वगैरे बांधून जबरदस्तीने लग्नासाठी तयार करतो. तेव्हा जानकी नाही करत असते आणि शेवटी मात्र हा मकरंद जबरदस्तीने आता लग्न करण्यासाठी फेरे घेत असताना त्याच वेळेस तिथे ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश मात्र आता जानकीला ह्या मकरंदच्या ताब्यातून सोडून त्याचं हे लग्न मोडून कसा घेऊन जातो आणि जानकी बरोबर त्याचं लग्न असं कसं धुमधडाक्यात होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.